नमस्कार, मी विष्णुप्रिया. तुमच्या सर्वांचे माझ्या ह्या व्हिडिओमध्ये परत एकदा खूप खूप स्वागत. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सर्वांसाठी परत एकदा माझी लिहिलेली अशी कविता घेऊन आली आहे. नुकताच आपल्याकडे पावसाळा चालू झाला आहे, तर मला कविता अचानक सुचत गेली आणि मी लिहित गेले. तर मी ती कविता वाचून दाखवते. तर कवितेचे नाव आहे आज पाऊस काय पडला. कधी कधी प्रश्न पडतो त्याला, कधी कधी प्रश्न पडतो त्याला, कुठे असेल ती, काय करत असेल ती. कुठे असेल ती, काय करत असेल ती. आज पाऊस काय पडला, मध्यरात्री स्वप्नात परत येऊन बसेल ती. आज आठवत असेल का हो मी तिला, आज आठवत असेल का हो मी तिला, कारण सुगंध दरवळला होता ना मातीला. त्याच्या कल्पनेतून तिला बघताना त्याला आता ती बदललेली दिसू लागली. टपटप पडणाऱ्या पावसात अचानक ऊन पडल्यासारखी भासू लागली. पावसाने पडून आज अंधुक आठवणींना स्पष्ट केले होते. धूळ माखल्या पानावर पडून त्यास गार हिरवे केले होते. धूळ माखल्या पानावर पडून त्यास गार हिरवे केले होते. शेजारच्या घरातून कांदा भजीचा सुगंध त्याला आला होता. सुळसुळणाऱ्या झाडीचा आवाज कानी, चेहऱ्यावर ओलसर वारा आला होता. धरला हातात कप चहाचा तर डोळ्यापुढे काचा धुसर धुसर. कडकडाट गडगडाट एवढा की आभाळ झाले काळसर. वीज गेली काही करता येईना. वीज गेली काही करता येईना. प्रेम वेडा पाऊसही थांबेना आणि तिची आठवण काही जाईना. कुठे असेल ती, काय करत असेल ती. कुठे असेल ती, काय करत असेल ती. आज पाऊस काय पडला, मध्यरात्री स्वप्नात परत येऊन बसेल ती. तर अशी ही कविता मी नुकतीच लिहिली आहे. आय होप तुमच्या सगळ्यांना आवडली असेल. तर कविता कशी वाटली हे तर मला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. पण त्याचसोबत तुमच्या मनात काही विषय असतील, की एखादा विषय असेल, त्या विषयावरती तुम्हाला कविता लिहावीशी वाटत असेल किंवा शब्द सुचत नसतील, तर अशा काही विषय तुमच्या मनात जर असतील, त्यावरती कविता लिहावी अशी वाटत असेल, मला कॉमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा आणि मी त्यावरती 100% प्रयत्न करेल की मी त्यावरती कविता लिहील. माझी कविता ऐकून घेतल्याबद्दल, ह्या चॅनलपर्यंत आल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.